ग्लोबलायझेशन हा मगाशी मी सांगितलं 97, पण मला वाटतं 91-92 पासूनच ॲक्च्युली ग्लोबलायझेशन सुरू झालं. कारण परिस्थिती अशी होती की त्याला आपल्याला पर्याय नव्हता दुसरा. म्हणजे सोनं जेव्हा तारण ठेवायला लागलं भारताला, आणि त्याचा फायदा मला वाटतं भारतीय उद्योगांनी बऱ्याच पद्धतीने घेतला आणि चांगल्या अर्थाने घेतला. पण मी ज्या इंडस्ट्री मध्ये 25 वर्ष काढली, त्या आय टी इंडस्ट्रीमध्ये मला वाटतं सर्वात फायदा आय टी इंडस्ट्रीला झाला त्याचा. Y2K आलं त्यानंतर, आणि पूर्ण ग्लोबलायझेशन म्हणजे काय मला वाटतं आय टी इंडस्ट्रीने दाखवलं. पण त्याहीपेक्षा आय टी इंडस्ट्रीने आणखीन एक मोठं मला वाटतं काम केलं भारताकरता आणि भारतीय उद्योगाकरता, की भारत इंडिया इंक म्हणून जी प्रतिमा होती, की ब्रँड इक्विटी इंडियाची होती, ही साधारण चामडं, चहा, कापूस व अशा रॉ मटेरियल एक्सपोर्ट करणारे म्हणून होते. न्यूयॉर्कला आम्ही जेव्हा जायचो त्यावेळेला प्रत्येक वेळेला इंडियन म्हटलं की तो साधारण एक टॅक्सी ड्रायव्हर, याच्या पलीकडे त्याची भूमिका नसायची. पण आय टी इंडस्ट्रीने भारताची पूर्ण ब्रँड इक्विटी बदलली, आणि इतकी बदलली की आता बाय डिफॉल्ट भारतीय माणूस, व्यक्ती ही चांगला इंजिनियर असलीच पाहिजे अशी एक संकल्पना जगभरात पसरलेली आहे. काल संध्याकाळी दत्त जोशींनी आम्हाला जेवण ठेवलं होतं, आणि मला वाटतं काय 22 लोक होते, त्यातले 17 तरी इंजिनिअरिंग कॉलेज, औरंगाबाद गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधले होते. मला वाटतं खूप अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण प्रत्येकजण इंट्रोडक्शन करताना मी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजचा होतो, आणि मी भाग्यवान स्वतः असं आहे की त्यांच्या सेंटनरी फंक्शनला मी पण एक भाषण देऊन आलो होतो तिकडे. पण अशा संस्था या मोठ्या होतात, याचं कारण त्यातून बाहेर पडलेले विद्यार्थी हे मोठे होतात, आणि त्यांच्या मोठेपणामुळे संस्थांना मोठेपण मिळतं. मोठ्या संस्थांमुळे विद्यार्थी मोठे होत नाहीत, मोठ्या विद्यार्थ्यांमुळे संस्था मोठ्या होतात. दुसरी मला एक गोष्ट जाणवली या सगळ्या उद्योजकांबद्दल ज्यांचा उल्लेख या पुस्तकात आहे, आणि काल बोलताना मला ती जास्त जाणवली, की सगळ्या वेगवेगळ्या उद्योगातले होते. कोणी स्टीलपासून ते रॅपिंग पॉलिथिन पेपरपर्यंत, आणि स्पर्म मशीनपासून ते टुरिझमपर्यंत. आमचं काटे आहे त्याचं आलं का असतं टुरिझमपर्यंत, किंवा नवीन ॲप्लिकेशन्सबद्दल. या एवढ्या विविध उद्योगातून असताना सुद्धा एक साधारण 1 तास 1.5 तास आमची चर्चा झाली होती. मला एक गोष्ट जाणवली की प्रत्येकाकडे एक कॉमन गोष्ट होती, की त्या स्वतःच्या उद्योगाबद्दलची पॅशन, आत्मीयता स्वतःच्या उद्योगाबद्दलची ही इतकी प्रचंड आहे प्रत्येकामध्ये. आणि मला वाटतं मोठा उद्योजक व्हायचं असेल तर ही स्वतःच्या उद्योगातली आत्मीयता किंवा अभिमान हा असणं अत्यंत जरुरी आहे. नोकरी करणाऱ्या कोणत्याही माणसाला विचारा तुम्ही की कसं चाललं आहे, अरे काय चाललं आहे, असं एक साधारण नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं, आणि जगभरात असतं हे. जगभरात एक सर्वे झाला होता की किती आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलांनी आपल्याच कंपनीत नोकरी करावी, म्हणजे आपण जिथे नोकरी करतो त्याच कंपनीत नोकरी करावी. तर जवळजवळ 85 ते 87% आईबापांना वाटतं की त्याने परत आमच्या कंपनीत येऊन नोकरी करू नये म्हणून. इतका एक तिटकारा असतो प्रत्येकाला आपल्या नोकरीबद्दल. आम्ही हे नोकरदारांचा आणि उद्योजकांचा हा मोठा फरक आहे. उद्योजकांना मात्र आपला उद्योग हा सर्वात श्रेष्ठ उद्योग आहे, आणि मी किती त्याच्याबद्दल पॅशनेट आहे आणि किती भरभरून बोलता येईल त्याच्याबद्दल, हा एक सार्थ अभिमान असतो. मी एकदा लंडनला चाललो होतो, आणि बिझनेस क्लासमध्ये बाजूला तरुण गुजराती मुलगा होता, अहमदाबादच्या जवळपास एका गावातून होता तो. म्हटलं कुठे चाललायस तो? तर म्हणाला युरोपमध्ये प्रदर्शन आहेत आणि बिझनेस डिस्कशन्स आहेत. काय मॅन्युफॅक्चर करतोस? म्हटलं टेक्स्टाईलमध्ये. म्हटलं टेक्स्टाईलमध्ये काय करतोस? तर म्हणाला ही ॲपरल्सवर जी लेबल्स असतात ती मी बनवतो. एवढा लहान आयटम असलेला माणूस बिझनेस क्लासने युरोपच्या टूरवर जाऊ शकतो. म्हटलं प्राईस किती असते त्याची? तर म्हणाला काय नाही, साधारण 50 पैशापासून 5 रुपयापर्यंत अशी प्राईस असते. मग म्हटलं युरोपला बिझनेस क्लासने जाणं तुला परवडतं कसं? तर मग अशी भोगले साहेबांनी सांगितलं की परवडलं पाहिजे शेवटी उद्योगाला ते. तर म्हणाला साहेब तुम्ही शर्ट कोणता घातला आहे? म्हटलं ॲरोचा असेल. कितीला घेतला? म्हटलं 2,500-3,000 रुपयाचा असेल शर्ट. याची कॉस्ट किती माहिती आहे का तुम्हाला? हो म्हटलं कॉस्ट 400 ते 500 रुपयाच्या वरती नाही आहे. मग 400-500 रुपयाचे कॉस्ट असलेलं शर्ट तुम्ही 2,500ला घेतला, त्याचं कारण माझं लेबल त्याच्यावर होतं.
त्या मुलाचा तो अभिमान बघून, एवढ्या लहान उद्योगाचा असून सुद्धा त्याचा अभिमान बघून स्वतःच्या उद्योगाबद्दलचा, आणि व्हॉट व्हॅल्यू ॲडिशन इट डज. काल आपल्याकडे एक जण आहेत की ते लेबल ग्रेविंग करतात, एनग्रेविंग करतात, मेटल एनग्रेविंग. आणि काल ते सांगत होते की इमर्जन्सीज कशा येतात त्यांच्याकडे, की अचानक म्हणजे डिलिव्हरीच्या आधीच बरोबर त्यांच्याकडे येऊन लेबल बदलून वगैरे घेतलं जातं. तर स्वतःच्या उद्योगाबद्दलचा अभिमान हा मला वाटतं सर्वात मोठा गुण हा यशस्वी उद्योजकांमध्ये असतो. आणि काल मला तो वारंवार जाणवला, प्रत्येकाच्या संभाषणातून जाणवला. दुसरा एक गुण मला आणखीन, आय एम नॉट सरप्राईज अबाउट इट, पण कॉमनली जाणवला की आपल्या देशाबद्दलचा अभिमान. ॲटलिस्ट 4 मॅन्युफॅक्चरर्सनी मला काल बोलताना असं सांगितलं की आम्हाला चायना हटाव मोहीम करायची आहे, स्टॉप चायना करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे स्टॉप चायना डोनाल्ड ट्रम्पपासून सगळे ट्राय करत आहेत, पण नाही जमत आहे. पण काल ॲटलिस्ट मी 2 जणांकडनं ही गोष्ट ऐकली की त्यांनी चायनीज प्रॉडक्टना रिप्लेसमेंट करून त्यांच्यापेक्षा कमी कॉस्ट असलेलं किंवा सेलिंग प्राईस असलेलं मटेरियल बाजारात आणलं आणि ते ॲक्च्युली यशस्वीपणे विकतायत. मला वाटतं ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. कारण जो प्रॉब्लेम जगभरातले मोठे मोठे लोक आणि सर्वात पॉवरफुल लोक हे करू शकत नाही आहेत, तो प्रॉब्लेमचं सोल्युशन हे त्यांनी शोधलं आहे औरंगाबादमध्ये बसून. तर मला वाटतं त्याच्यापासून जगभरातल्या नाही निदान भारतातल्या उद्योजकांनी तरी घेणं अत्यंत जरुरी आहे. मी तर सिंगापूरच्या उद्योजकांना जेव्हा जेव्हा विचारतो त्या बहुतेक सिंगापूरमधले 60 ते 70% मॅन्युफॅक्चरिंग उद्योग हे बंद पडले आहेत. याचं कारण त्यांची मटेरियल कॉस्ट ही चायनीज गुड्सच्या सेलिंग प्राईसपेक्षा जास्त असते. त्यामुळे त्यांना बंदच करायला लागले उद्योग. बहुतेक उद्योजकांनी भारतातल्या शेवटी चायनामधलंच माल आणून त्याच्यावर लेबलिंग करून OEM करून विकायला सुरुवात केली. पण ते न करता स्वतः मॅन्युफॅक्चर करून स्वतः चायनीज प्रॉडक्टना मात देणं, मला वाटतं ही अतिशय महत्त्वाची क्रांती आहे पुढे येणाऱ्या जगातली. आणि म्हणून मी जेव्हा चिंडिया असा उल्लेख केला तेव्हा चायना मॅन्युफॅक्चर करणं आणि इंडिया सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असेल असं नसून इंडिया पण मॅन्युफॅक्चर करू शकते, मेक इन इंडिया होऊ शकतं आणि यशस्वी होऊ शकतं. कारण आज माझा स्वतःचा अनुभव असा आहे की चायनामध्ये जे अमेरिकन मॅन्युफॅक्चर्स किंवा युरोपियन मॅन्युफॅक्चर्स गेले होते ते आता 15-20 वर्ष झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की तिथले प्रॉफिट्स त्यांना काही बाहेर काढता येत नाही आहेत. चायनाची इकॉनॉमी आता अशी झाली आहे की एक्सपोर्टमधले त्यांना कळतं आहे की आता एक्सपोर्ट कमी होणार आहे. साधारण 28 ते 30% त्यांची इकॉनॉमी एक्सपोर्टवर अवलंबून होते. त्यामुळे लोकल मार्केट वाढवणं त्यांना अत्यंत जरुरी आहे. 1.4 बिलियन पॉप्युलेशन आहे त्यांचं. आणि ते लोकल मार्केट जर का वाढवायचं असेल तर लोकांचे पगार वाढवणं जरुरी आहे. लोकांचे पगार वाढले तरच त्यांची पर्चेसिंग पॉवर वाढेल आणि मग त्यांना माल घेता येईल आणि त्यामुळे बाजार चायनामधलं लोकल मार्केट उपलब्ध होईल. पण त्याची फ्लिप साईड अशी आहे की मोमेंट यू इन्क्रीज द सॅलरीज, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन गोज अप. आणि त्यांचा आत्तापर्यंतचा आर्बिट्राज ऑन लेबर कॉस्ट जो होता की स्वस्त माल तयार करणं हा जो त्यांचा हाक्या होता तो आता कमी कमी होत चालला आहे. जवळजवळ तिप्पट कॉस्ट, म्हणजे 10 वर्षापूर्वी जेवढी कॉस्ट होती त्यापेक्षा लेबर कॉस्ट तिप्पट झाली आहे. आणि त्यामुळे बरेचसे अमेरिकन आणि युरोपियन कंपनीज या अल्टरनेट मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी करता शोधत आहेत. इकोसिस्टम किंवा आत्ता जिओ पॉलिटिकल सिस्टम अशी परिस्थिती अशी आहे की रशियामध्ये जाण्याचं कोणाचं धैर्य नाही आहे, मिडल ईस्टमध्ये जाण्याचं कोणाचं धैर्य नाही आहे. फार ईस्टचे बाकी देश फारच लहान आहेत. आफ्रिकेत अजून जाण्याची योग्य परिस्थिती नाही आहे. लॅटिन अमेरिकेत कोणाला जायचं नाही आहे. शेवटी उरला एकच देश भारत. भारतात एंटरप्रेनरशिप आहे, उद्योजकता आहे. ईस्ट टू डू बिझनेस इज द ओनली प्रॉब्लेम. पण तोच आपण 131व्या स्थानावरनं 100व्या स्थानावर आता आलो आहे. पण 100व्या स्थानावर येऊनसुद्धा अजूनही आम्हाला उद्योग करताना खूप त्रास पडतो. मगाशी मानसिंगांनी सांगितलं की सरकारी काम म्हणजे भ्रष्टाचारच असणार. हे ब्रँडिंग सरकारचं जेव्हा संपेल, आम्ही एकदा मुख्यमंत्र्यांशी बोलताना पण त्यांना सांगितलं होतं की सिंगल विंडो ही चांगली गोष्ट आहे, सिंगल विंडो क्लिअरन्स. फक्त त्या सिंगल विंडोच्या पाठी किती टेबल आहेत ते बघा जरा. कारण हा अनुभव आम्हाला सगळ्यांना येतो इंडस्ट्रीमध्ये.
जुने कोणतेतरी केलेले कायदे की MIDCमध्ये बिल्डिंग बांधताना त्याचं कोणतं पर्टिक्युलर टाईप ऑफ सिमेंट वापरायला पाहिजे, ते आता कोणी वापरत नाही खरं म्हणजे. पण केवळ त्याच्यावरच किंवा फायर ब्रिगेडचे रूल्स म्हणा किंवा जे कधी 64 साली किंवा 62 साली केलेले रूल्स आहेत ते अजूनही अंमलात आणले जातात किंवा नडण्याकरता ते वापरले जातात. हे दुःख आहे. कारण ज्यांच्या हातात पॉवर आहे त्यांची अकाउंटेबिलिटी काही नाही की उद्योग किती MIDCमध्ये वाढायला पाहिजे, त्याची अकाउंटेबिलिटी त्यांच्याकडे काही नाही आहे, जबाबदारी त्यांच्यावर काही नाही आहे. तर ते जेव्हा सुकरता येईल, ईज टू डू बिझनेस वाढेल चांगला, त्यावेळेला मला वाटतं भारतात चायनापेक्षाही जास्त उद्योग येऊ शकतील. आणि आता गोयल साहेबांनी सांगितलं तसं की बऱ्याचशा कंपन्या, आणि त्याचं एक क्लासिक उदाहरण कुलकर्ण्यांचं इथं आहे की जर्मन कंपनीबरोबर त्यांनी जॉईंट व्हेंचर केला आहे. आणि ते काय इन्फोसिस नव्हे, ते काय TCS नव्हे. वाय समबडी इन जर्मनी शुड थिंक ऑफ दॅम. कारण हा ट्रेंडच आता असा होतो आहे की जगामधल्या बहुतेक सगळ्या मोठ्या उद्योगांना एवढं समजलं आहे की पुढे आणखीन वाढ जर का हवी असेल उद्योगामध्ये, त्यांच्या उद्योगामध्ये, तर इनोव्हेशनला दुसरा पर्याय नाही. नवीन संकल्पना घेऊन बाजारात येण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि स्वतःची ऑर्गनायझेशन एवढी मोठी झालेली असते आणि एवढी रिजिड असते की त्याच्यामधून इनोव्हेशन करता लागणारी फ्लेक्सिबिलिटी ही त्या ऑर्गनायझेशनमध्ये येणं शक्य नसतं. आणि त्यामुळे ते लहान उद्योगांकडे, SME सेक्टरकडे जगभरातल्या बघतायत. मी जसं मगाशी म्हटलं की IT इंडस्ट्रीने हा जो एक ट्रेंड आणला की भारताची ब्रँड इक्विटी त्यांनी बदलली की इंटेलिजंट इंजिनियर हे भारतातून येऊ शकतात आणि येतात. आज मला सकाळी एक मुलगा भेटला होता, तो सांगत होता की त्यांनी नुसतं NDA साईन करायला दिलं की ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी फ्रॉम इंडिया टू युनायटेड स्टेट्स. त्या माणसाला अपमान वाटला तो की मी भारतीय संगणक तज्ज्ञाकडनं किंवा IT माणसाकडनं ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी करायची आणि त्याकरता मी नॉन डिस्क्लोजर ॲग्रीमेंट साईन करायचं, हे त्याला अपमानास्पद वाटलं आणि त्याने डील कॅन्सल केली. म्हटलं हरकत नाही कॅन्सल करते, NDA साईन केल्याशिवाय तू देऊच नकोस त्यांना कोणाला. पण शेवटी आपल्यालाही आपल्या टेक्नॉलॉजीचा अभिमान असायला पाहिजे. अमेरिकेच्या एक्सपोर्ट लॉजमध्ये एक एन्क्रिप्शनचे लॉज असतात. हे तुम्ही ओरॅकल किंवा मायक्रोसॉफ्टची जी कॉपी अमेरिकेत घेऊ शकता ती कॉपी तुम्हाला इथे मिळत नाही जगभरात. म्हणजे त्याचं एन्क्रिप्शन जे असतं, सिक्युरिटी सिस्टम जी यातली असते, कोडिंग, हे अमेरिकेमधले जास्त स्ट्रॉंग असतं, परदेशात पाठवणारं कमी असतं. टेक्निकली मला सांगायचं तर 128 बाईट्स असतं, हे 256पेक्षा जास्त असतं. आणि ते त्यांना जगाला द्यायचं नाही. याचं कारण ते जर का नको त्या लोकांच्या हातात पडलं तर त्यांचे सगळे संदेश त्या एन्क्रिप्शनमध्ये होतील की जे CBIला किंवा FBIला डिकोड करता येणार नाही. त्यामुळे ती टेक्नॉलॉजी त्यांना दुसरीकडे पाठवायची नाही, एक्सपोर्ट करायची नाही. एक्सपोर्ट रिस्ट्रिक्शन आहे त्याच्यावर. यातलं मेन प्रॉब्लेमॅटिक अध्यरूत काय आहे की अमेरिकेशिवाय दुसऱ्या कोणालाही सिक्युरिटी सिस्टम तयार करता येणार नाही, एवढी कॉम्प्लिकेटेड. And I can assure you with Israeli companies, today even we are trying to develop security systems which are far superior than what Americans are using. कारण फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनमध्ये लँड, बिल्डिंग हे सगळे प्रकार आहेतच, पण त्याच्यावर आता नॉलेज नावाचा एक प्रकार आणखीन ॲड झाला आहे की नॉलेज हॅज बिकम द फॅक्टर ऑफ प्रोडक्शन ना. आणि जेव्हा नॉलेज ॲड झालं ते आपल्या संस्कृत सुभाषितात पूर्वी सांगितलं की नॉलेज अशी एकच धन आहे, ज्ञान असं एकच धन आहे की जे दिल्याने वाढतं. आणि मला वाटतं 5000 वर्षापूर्वी कोणीतरी लिहून ठेवलं असेल. पण आज त्याचा प्रत्यय सगळ्यांना येतो आहे की नॉलेज इंडस्ट्री किंवा नॉलेज बेस्ड इंडस्ट्री ज्या आहेत, ज्ञानावर आधारित जे उद्योग आहेत, त्यांची जेवढी जास्त देवाणघेवाण होईल तेवढी तर फॅक्टर ऑफ प्रोडक्शन वाढेल आणखीन. कारण प्रत्येकाने रिइन्व्हेंट करण्यापेक्षा एखादी गोष्ट जर का क्युम्युलेटिव्ह नॉलेज आपण ॲड करत गेलो तर या मला वाटतं मानवजातीचा उद्धार होऊ शकतो. आणि बायोटेक्नॉलॉजीमध्ये दिसतं, हे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये दिसतं, आता नॅनो टेक्नॉलॉजी पुढे येते त्याच्यामध्ये दिसायला लागेल. आणि IT इंडस्ट्रीमध्ये आपण जे ओपन सोर्स म्हणून तुम्ही ऐकलं असेल सगळ्यांनी, की ओपन सोर्सची संकल्पनाच ही आहे की ज्ञान द्या, तुम्ही खुलेपणाने द्या, फुकट वाटा. त्यामुळे ओपन सोर्स किंवा तुमची स्वतःची जी टेक्नॉलॉजी असेल ती. प्रश्न एवढाच आहे फक्त आता की असलेल्या उद्योग किंवा यशस्वी उद्योगांमध्ये, मगाशी एक प्रश्न विचारला गेला की
भरभराटीला आला किंवा यशस्वी उद्योग जर का कोसळायला लागला तर काय करायचं? माझ्या मते कोणत्याही यशस्वी उद्योगाला कोसळण्याची भीती सर्वात जास्त असते. कारण शेवटी आंबे आलेल्या झाडालाच लोक दगड मारतात, फळं नसलेल्या झाडाला कोणी मारायला जात नाही. पण हेही लक्षात घेतलं पाहिजे की आपण शेवटी देवाला बळी देतो तो बकऱ्याचा, वाघाचा कोणी देत नाही. तर तुम्ही जेवढ्या लवकर उद्योगात वाघ बनाल तेवढा तुमचा बळी जायची शक्यता कमी असते. आणि मला वाटतं पुस्तकातून त्यांनी 22-27 वाघ दाखवले की तुम्ही वाघ बनणं जरुरी आहे. मला आणि माझ्या बायकोला वाईल्ड लाईफबद्दल खूप आकर्षण आहे, त्यामुळे आम्ही बऱ्याच जगभरातल्या मसाई मारापासून इकडे फिरतो. मसाई मारामध्ये एकदा मी असं सकाळी बाहेर पडलो होतो जीप घेऊन. असं पटकन माझ्या डोक्यात आलं की तिथून काही झेब्रात चालले होते, काही सिविणी काही तयारी करत होत्या. तर म्हटलं ह्यांच्या मनात काय येत असेल सकाळी उठल्यावर. तर झेब्राच्या मनात असं येत असेल की आज मी सर्वात हळू पळणाऱ्या सिविणीपेक्षा सर्वात फास्ट पळणाऱ्या सिविणीपेक्षा सुद्धा जोराने पळालो तर मी आज जगेन. आणि सिविणीच्या मनात येत असेल की सर्वात हळू धावणाऱ्या झेब्रापेक्षा मी जरा जोरात धावले तर आज मला खायला मिळेल. दोघांचं आयुष्य कठीण आहे, टफ आहे. मग तुम्ही सिंह असा किंवा झेब्रा असा, तुम्हाला सर्वायवल इज अ मस्ट. पण आजच्या या जगामध्ये ज्या स्पीडने गोष्टी चालल्या आहेत, टेक्नॉलॉजी वाढते आहे, ते बघता पूर्वी ज्या गोष्टी साधारण 10 वर्षात व्हायच्या त्या आता 10 महिन्यात व्हायला लागल्या आहेत. तो स्पीड हॅज इन्क्रीज टोटली. आणि या स्पीडने जर का तुम्हाला जायचं असेल तर आहे तो उद्योग सांभाळणं किंवा स्टॅटिस्कोमध्ये राहणं हे अतिशय धोकादायक आहे. कोणत्याही यशस्वी उद्योगाला मला वाटतं स्टॅटिस्को हा सर्वात मोठा शाप आहे. म्हणजे स्वतःची कबर खोदायची असेल तुमच्या यशस्वी उद्योगाची तर स्टॅटिस्को राहा, म्हणजे नक्की तुम्ही डुबाल. ही मला वाटतं आजच्या जगाची संकल्पना आहे. त्यामुळे सतत काहीतरी नवीन करत राहणं उद्योगाने हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि जर का तुम्ही केलं नाहीत म्हणजे इनोव्हेशन, इंटिग्रेशन दॅट विथ द बिझनेस अँड ॲट स्पीड, या 3 गोष्टी एकत्र करणं जरुरी आहे. सोपं आहे का? नाही आहे, कठीण आहे. त्यामुळे इनोव्हेशन तुम्ही कधी करू शकता? ज्यावेळेला तुमचा उद्योग सर्वात वरती असतो त्यावेळेला. जेव्हा सर्वात भरभराटीच्या टोकाला असतो वरती त्यावेळेला तुमच्याकडे वेळ असतो, पैसा असतो. त्यामुळे एक्सपेरिमेंटेशन करून बघण्याला तुम्हाला वेळ असतो, त्यावेळेला पैसा असतो हातात. जेव्हा लोक कधी विचार करायला सुरुवात करतात की जेव्हा उद्योग खालती यायला लागतो त्यावेळेला की आता मला काहीतरी करायला पाहिजे वेगळं. नवीन टेक्नॉलॉजी जेव्हा डेव्हलप झाले गेल्या 10 वर्षामध्ये 50% उद्योग बंद पडला आहे. त्याचं कारण दे डिड नॉट अंडरस्टँड द न्यू टेक्नॉलॉजी. आमच्या पिढीने फ्लॉपीज बघितल्या. फ्लॉपी मॅन्युफॅक्चरर्स एका रात्रीत बंद पडले. का? कारण त्यांनी CDs आल्या ते बघितलंच नाही. CD उद्योग बंद पडले एका रात्रीत कारण त्यांनी मेमरी स्टिक्स आलेल्या बघितल्या नाहीत. आणि हू नोज अनदर कपल ऑफ इयर्स तो पण उद्योग बंद पडू शकतो. एवढं लहान आयुष्य पूर्वीच्या उद्योगांचं नव्हतं. पूर्वीच्या उद्योगांचं 50-60 वर्ष आरामात आयुष्य होतं. आणि पूर्वी काय म्हणायचं जनरली की एक पिढी उद्योग सुरू करते, पुढची पिढी तो वाढवते आणि तिसरी पिढी नष्ट करते. मग भांडणं होतात, काय वाटेल ते होतं त्याच्यात. आणि तशी उदाहरणं पण आपल्याला भारतभर आणि जगभर दिसतात. म्हणजे युनिव्हर्सल रूल की तिसरी पिढी जनरली डिस्ट्रॉय करते व्हॅल्यू. पण आता 3 पिढ्यांकरता असणारा उद्योगच नाही आहे. आताचे उद्योग हे लवकर जर का बदलले नाही, एका पिढीत 3दा बदल. कारण साधारण आपण एका सेंचुरीमध्ये 3 पिढ्या म्हणतो, 30-30 वर्षाची एक पिढी धरतो आपण. एका पिढीनेच 3दा बदल केला नाही तर पुढच्या पिढीला काही मिळणार नाही. अशी उद्योगांची परिस्थिती झालेली असताना हे इनोव्हेशन शोधायचं कुठे आहे? आणि माझ्या मते इनोव्हेशन हे लहान उद्योगातून आणि त्यापेक्षा तरुण मनातून येतं. आणि मी तरुण म्हणत नाही, तरुण मनातून म्हणतो आहे. आणि नॉट बिकॉज मी आता वयस्कर झालं म्हणून. पण तुमचं जोपर्यंत मन तरुण असतं, उद्योगातलं मन, कारण आज त्यांनी उद्योगातलं मन आणि घरातलं मन असं पण डिफरन्शिएट केलं.
की घरी सत्ता कोणाची चालते या विषयावर एक चर्चा झाली तिच्यावर. पण उद्योगातलं मन जेव्हा तुमचं तरुण असतं त्याला तुम्हाला सतत काहीतरी नवीन करावं असं वाटत असतं. स्पर्म बँक बद्दल काल आम्ही डिस्कस केलं. आय थिंक इट्स अ नॉवेल कॉन्सेप्ट. पण त्याविषयी चर्चा करायला सुद्धा लोकांना लाज वाटते. पण आता तुम्ही चित्यांकडे जर का बघाल, दूधवाल्या सांगलीच्या जवळ, त्यांच्याकडे म्हैस गाभण करायला स्पर्म बँक आहे. आणि रेडकू न होता म्हैस कशी होईल त्याला बरोबर माहिती आहे, कारण रेडावून उपयोग नसतो काही. जर का टेक्नॉलॉजीचा हा उपयोग करून घेता येतो, ॲग्रिकल्चरमध्ये करून घेता येतो, हेल्थकेअरमध्ये करून घेता येतो, की आता माझ्या 2-3 कंपन्या त्याच्यामध्ये मी स्टेमसेल्सवर काम करतो आहे, दातातून येणाऱ्या स्टेमसेल्सवर काम करतो आहे. कारण काय याचं, माझ्या मते अजून एक 10 वर्षांनी कोणत्याही सर्जनला एक 2 इंचाच्या पेक्षा जास्त चीर पाडायची बॉडीला आवश्यकता नाही आहे. आता एंडोस्कोपीज एवढ्या वाढलेल्या आहेत की त्याच्यामधून तुम्हाला डे प्रोसिजरमध्ये हे पूर्ण करता येईल. आता मी जर का मोठी हॉस्पिटल चेन चालवत असेल आणि 500 रूम्सचं प्रत्येक माझं हॉस्पिटल असेल, तर पुढच्या 10 वर्षामध्ये त्या हॉस्पिटलचा उपयोग शून्य होईल, कारण ओव्हरनाईट राहणारे पेशंटच नसतील, कारण प्रोसिजर एवढे मोठे नसतीलच. आणि त्यापुढे स्टेमसेल्स बायोटेक्नॉलॉजीचा जर का उपयोग झाला तर क्युरेटिव्ह टेक्नॉलॉजी वाढेल त्याच्यामुळे, आणि ॲक्च्युली तुमचे रोग बरे व्हायला लागतील. कारण हल्लीच्या मेडिसिनप्रमाणे दे ट्राय टू कन्वर्ट एव्हरी डिसीज इंटू क्रॉनिक. डायबिटीस तुमचा बरा करत नाहीत कधी, हायपरटेन्शन कधी बरं करत नाहीत. मग माझ्या गोळ्या खात राहा तुम्ही, फार्मा कंपनीज चांगल्या असतात, डॉक्टर माहीत असतात, आणि पेशंटही ॲपरंटली बरा असतो, पण रोग बरा होत नाही त्याच्यामध्ये. आता बायोटेक्नॉलॉजी प्रॉब्ली विल क्युअर डायबिटीस. बाय 2025 टाईप बी बाय डायबिटीस विल बी क्युअर्ड. स्टेमसेलमुळे हे नी रिप्लेसमेंटचा जो प्रकार चालतो तो पूर्ण बंद होऊ शकेल, आणि त्याच्यापासून स्टेमसेलपासून तुमची नी कॅप परत बिल्ड केली जाईल. अमेरिकेमध्ये आता ओपन चेस्ट सर्जरी केल्यानंतर तुमच्या बोन मॅरोमधनं स्टेमसेल्स काढून तुमच्या त्या हार्टमध्ये इंजेक्ट करतात, सो दॅट हार्ट अटॅकमुळे ज्या टिश्यूज जे डेड झालेले असतात ते परत रिज्युरेट होतात. अल्झायमर्स पार्किन्सन्सवर आता औषधं म्हणजे ट्रीटमेंट संशोधन चालू आहे. हे जर का असेल तर हेल्थकेअरमधल्या असणाऱ्या सगळ्या इंडस्ट्रीजनी मला वाटतं विचार करणं जरुरी आहे की पुढे येणारा ग्राहक आणि पुढे येणारे प्रॉडक्ट्स, आम्ही त्याला ATMP म्हणतो, ॲडव्हान्स थेरप्युटिक मेडिकल प्रॉडक्ट्स, याच्याबद्दल आत्तापासून इनोव्हेशन करणं किंवा त्या संशोधनामध्ये भाग घेणं हे जरुरी आहे. हे दुर्दैवाने आपण आता करत नाही, कारण आत्ता फार्मास्युटिकल कंपन्या भरपूर प्रॉफिट करत आहेत. मग डायबिटीसवर मेटफॉर्मिन दिलं, गेली 35 वर्ष मेटफॉर्मिनच खातो आपण. आणि मेटफॉर्मिन काय करतं तर आतड्यात आत जाऊन बसतं आणि येणारी शुगर आत ॲब्सॉर्ब करायला मग बंदी करतं, की शुगर कमी होते, पण मग हायपो आल्यानंतर कोमामध्ये गेल्यानंतर प्रॉब्लेम होतो. मला घाबरवत नाही ज्यांना डायबिटीस आहे त्यांना. पण ही टेक्नॉलॉजी आत्ता जी आपण जी मेडिसिन सिस्टम वापरतोय ती योग्य नाही आहे, पुरेशी नाही आहे, त्यामुळे नवीन येणं जरुरी आहे. हे इनोव्हेशन बायोटेक्नॉलॉजीमध्ये येत आहे. आता मानसिंग साहेब गाड्या विकतात, आता गाडीचा आकार, गाडीचा स्पीड, ॲव्हरेज ह्या गोष्टी नाही, त्याच्यामध्ये किती जास्त सॉफ्टवेअर आहे याच्यावरनं ती गाडी विकली जाते. आता माझी गाडी आहे त्याच्यामध्ये ते सॉफ्टवेअर त्यांचं काय की ते 75 व्हेरिएबल एका वेळेला ते चेक करत असतं, आणि मला मध्येच एक 2-3 तास कंटिन्युअस ड्राईव्ह झाल्यानंतर मध्येच एकदम फ्लॅश होतो की सांगतो तिचं कॉफी टाईम, प्लीज टेक कॉफी ब्रेक. दिस अ सेफ्टी मॅटर. किंवा ऑइल पॅच आला रस्त्यावर तर माय कार टेक्स ओव्हर द कम्प्लीट ड्रायव्हिंग, मला ड्रायव्हिंग करता येत नाही, आपोआप काचा खालती होतात, ॲज्युमिंग दॅट दिस कार विल गो अँड बँक समबडी, अँड देअरफॉर काचा खालती येतील, वरचं रूफ ओपन होईल, की जेणेकरून तुम्हाला एस्केप करता आला पाहिजे नंतर. सो कार्स आर ऑल्सो सोल्ड बेस्ड ऑन टेक्नॉलॉजी ना, नॉट द शेप, नॉट द कलर. आज तुम्ही विमानात बसता सगळेजण, विमान पायलट चालवतो आता कल्पना चुकीची आहे. विमान कॉम्प्युटर चालवत असतात, 10 कॉम्प्युटर आतमध्ये असतात, एक बिघडला तर दुसरा. पायलटचं काम काय की ते कॉम्प्युटर सगळे 10 कॉम्प्युटर एका वेळेला फेल गेले तर आय होप त्यांची प्रॅक्टिस चालू असेल अजून, त्यामुळे ते उतरवू शकतील विमान. पण राईट फ्रॉम टेक ऑफ, एलिव्हेशन, टर्निंग, लँडिंग हे सगळं कॉम्प्युटर डिसाईड करतं, आणि सॅटेलाईटवरनं त्यांना गाईड केलं जातं. आता ड्रायव्हरलेस कार्स येत आहेत.
ड्रायव्हरलेस कार्स येत आहेत म्हटल्याबरोबर ऑटो इंडस्ट्री काय लगेच बघायला लागली की आता 2 कंपन्यांचे अमेरिकेतल्या डॅशबोर्ड्स डेव्हलप करायला डिझनीलँडला दिले जातात की ड्रायव्हरलेस कार असेल तर ड्रायव्हिंगचं काम संपलं, बाजूला बसलेल्या बायकोचंही काम संपलं, किंवा बायको चालवत असेल तर नवऱ्याचं काम संपलं की इथे नको चालवूस तिथे कसं कर म्हणून. मग काय करणार दोघंजणं? मग त्यांना एक चांगला मस्त डिझनीलँडसारखा डिस्प्ले असलेला एक मस्त डॅशबोर्ड, त्याच्यावर त्यांना एंटरटेनमेंट मिळू शकेल. दॅट इज अ व्हॅल्यू ॲडिशन, दॅट इज द इनोव्हेशन, दॅट्स हाऊ द न्यू कार्स विल लुक लाईक. मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल कार असतील किंवा पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या गाड्या असतील. पॉईंट इज की उद्योग जर का स्टॅटिस को राहिला तर तो हमखास बंद पडेल. त्यामुळे इनोव्हेशन, नवीन काहीतरी करणं उद्योगामध्ये कॉन्स्टंटली, मगाशी पण तुम्ही सांगितलं की चेंज इज अ कॉन्स्टंट. म्हणून मी फॉर्म्युला काय सांगतो की ई इज इक्वल टू MC स्क्वेअर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याचा अर्थ जरी माहिती नसेल तरी आपल्याला तो फॉर्म्युला माहिती आहे. ते आईन्स्टाईन नावाच्या माणसाने काढला होता. उद्योजक सो क्रेझी असतात. मला एकाने असा प्रश्न विचारला होता की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन क्रेझी अँड जिनियस. आणि मी पटकन त्याला उत्तर दिलं होतं, सक्सेस इज द डिफरन्स. ऑल क्रेझी गाईज वर सक्सेसफुल आर कॉल जिनियस. याचं आईन्स्टाईनसारखी हेअरस्टाईल असलेल्या माणसाला कोणीच जिनियस म्हटलं नसतं आधी, तो अनलेस यू वर सक्सेसफुल. आणि वाय सक्सेसफुल? बिकॉज ही इन्व्हेंटेड ई इज इक्वल टू MC स्क्वेअर. ते अर्ध्या पाऊंड जगाला अजूनही कळलं नाही आहे. तर माझा नवीन फॉर्म्युला काय आहे? G इज इक्वल टू MC स्क्वेअर. G stands for growth and MC square stands for, of course, MC into C. तुम्हाला ग्रोथ पाहिजे असेल तर यू मस्ट अचीव MC स्क्वेअर. आउट ऑफ दॅट MC स्क्वेअर, MC into C, so C is a change which is constant. त्यामुळे कोणत्याही इक्वेशनमध्ये एक कॉन्स्टंट असेल तर दुसरं व्हेरिएबल असतं आणि मग तुम्हाला डावीकडची व्हॅल्यू मिळते. आणि व्हॉट इज MC स्टँड्स फॉर? युअर माइंडसेट फॉर द चेंजेस, your ability to manage the change. जेव्हा तुमची ability to manage the change is negative multiplied by a constant number of change, your obviously growth will be negative. But if your ability to manage the change is positive, your growth will be positive. If it is zero, it will be status quo, the growth will be zero. And zero growth is a death. So सगळ्यांनी आता लक्षात ठेवा की G is equal to MC square. How you manage the change. आणि त्याला एज लिमिट नाही आहे. 80 वर्षाचे कितीतरी मुंबईत मला माणसं माहिती आहेत की जी कॉम्प्युटर आत्ता शिकली आणि त्याच्यावरती उत्तमपणे ई-कॉमर्स करतात. मुलाकडे अमेरिकेला जायचं असेल तर स्वतः आता तिकीट बुक करू शकतात ते. आणि इतक्या परिस्थितीपासून की त्यांना मी फोनवर सांगत होतो की आता माऊस जरा हलवा, तो कर्सर तुमच्या ह्याच्यावरचा हलताना दिसेल तुम्हाला. त्यांनी ॲक्च्युली माऊस स्क्रीनवर ठेवून हलवला होता. या परिस्थितीपासून ते स्वतःचं तिकीट स्वतः बुक करणं आणि प्राइसिंग चांगलं शोधून काढून स्वतः बुक करणं इथपर्यंत त्या माणसाची परिस्थिती जाऊ शकते. तर मग 80 वर्षाच्या माणसाला म्हातारा कसं म्हणायचं? ही इज ॲबिलिटी टू मॅनेज द चेंज इज गुड, इज व्हेरी पॉझिटिव्ह, व्हेरी हाय. त्यामुळे ॲबिलिटी टू मॅनेज द चेंज आय थिंक इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ग्रोथ. बस एक कीर्तन संपायचं सांगायचं संपवतो. नाही, मला वेळ दिला होता तेवढा संपलाय. म्हणजे मी चिठ्ठीच्या आधी सांगतो तुम्हाला. पण नाही विमान लेट होणार आहे नक्की माहिती आहे, असं मला सगळ्या औरंगाबादकरांनी सांगितलं आहे. पण हा चेंज होतोय ते लक्षात ठेवा. जगभरात चेंज होतोय आणि हा चेंज लहान उद्योगातूनच होणार आहे. कारण मी मगाशी म्हटलं तसं की मोठे उद्योग जेवढे मोठे होतात तेवढे ते रिजिड होतात, कठीण बनतं त्यांच्यात चेंज करणं. ॲबिलिटी टू मॅनेज द चेंज इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे पातंजलीने हिंदुस्तान लेव्हरला का चॅलेंज करू शकला याचं कारण माझ्या मते हिंदुस्तान लेव्हर एवढं रिजिड आहे त्यांच्या प्रोसेसेसमध्ये. आणि ते आवश्यक आहेत का? माझ्या मते आवश्यक आहेत. स्केल वाढल्यानंतर ते प्रोसेस येतातच. मागे एकदा निर्मा नावाच्या कंपनीने त्यांच्या साबणांनी सर्फला धोका दिला होता, चॅलेंज केलं होतं. पण त्याच माणसाने जेव्हा बबूल नावाची टूथपेस्ट काढली आहे तेव्हा ते कोलगेटला किंवा पेप्सोडंटला कॉम्पिटिशन करू शकली नाही. आणि ह्याच्यावर परत हार्वर्डपासून IIM सगळीकडे केस स्टडी झाल्या की साबण करू शकला ते टूथपेस्ट का करू शकले नाही. आणि उत्तर त्याचं असं मिळालं की स्वस्त साबण
हा शेवटी कामवाली बाई वापरत असते, त्यामुळे तिथे पैसे वाचवणं तुम्हाला सोपं जातं. पण स्वस्त टूथपेस्ट माझं मुलगा किंवा मुलगी तोंडात स्वतःच्या घालणार आहे, तर ते मला आवडत नाही. त्यामुळे कोणतं प्रॉडक्ट कोणत्या पद्धतीने विकलं जाईल आणि त्याची समाजाची मानसिकता काय असेल, मला वाटतं तो विषयी तुम्ही मगाशी डिस्कस केलात फार सुरेखरित्या. पण हे बबल टूथपेस्ट इज अ क्लासिक एक्झाम्पल. आणि इनोव्हेशन म्हणजे फार महागातलं असतं असंही नाही. आय डोंट नो यू नो, बट हे प्रसिद्ध गोष्ट आहे, मी केस स्टडी आहे याची, की ते सोप रॅपरमध्ये सोप रॅप होत होते आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं त्या मशीनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येत होता आणि काही काही रॅपर नुसते सोप न घेताच रॅप होऊन बाजारात जात होते. म्हणजे तुम्ही साबण विकत घेतला की तो रिकाम असायचा, आज सोबत नसायचा. So the company spent almost $200,000, $400,000 to install a machine on top with a laser and with the photo finish and fiber optics and so on to identify any case wrapper which has gone without soap, and it can be taken out so that customer doesn't, your reputation doesn't get harmed. भारतामध्ये या प्रॉब्लेम होता कारण मशीन तेच होतं जर्मनीने आणलेलं. त्या माणसाने साधा उपाय केला, त्या कन्व्हेअर बेल्टच्या बाजूला एक मोठा पंखा लावला, जे रॅपर रिकामं होतं ते उडून गेलं. पॉईंट इज, इनोव्हेशन आणण्यासाठी फार मोठा पैसा खर्च करायला लागतो असं नाही. इट रिक्वायर्स कॉमन सेन्स विच इज व्हेरी अनकॉमन, रिमेंबर. त्यामुळे कॉमन सेन्स असणं उद्योजकामध्ये हे, आणि मला वाटतं यशस्वी उद्योजकामध्ये कॉमन सेन्सच जास्त असू शकतो. पण त्याशिवाय तुमचा उद्योग यशस्वी होत नाही. त्याकरता मोठं काही शिक्षण लागतं असं नाही, म्हणजे इंजिनियर लोकांबद्दल नाही सांगत आहे, पण शिक्षणामुळेच फक्त हा कॉमन सेन्स येतो किंवा उद्योग यशस्वी होऊ शकतो असं नाही. कारण एक गोधडीचं उदाहरण फार सुरेख आहे. मी जेव्हा जेव्हा बहिणाबाईंच्या कविता वाचल्या तेव्हा मला असं वाटलं की शिक्षणाचा आणि साहित्याचा काही संबंध नाही आहे. कारण नाही तर बहिणाबाईंना अशा कविता लिहिताच आल्या नसत्या, पण शेवटी कविता हृदयातून आलेली असते. आणि म्हणून शेवटी मी असं सांगेन की आपण पायाने करतो ना तो प्रवास असतो, जेव्हा हृदय लावून करतो तेव्हा त्याची यात्रा होते, पण जेव्हा झोकून देतो आपण त्यावेळेला त्याची वारी होते. मला वाटतं सगळे उद्योजक आहेत हे उद्योग पंढरीला निघालेले वारकरी आहेत, आणि यांनी पण त्या भक्ताच्याच भूमिकेतून त्यांच्या भूमिका मांडल्या. कारण ही उद्योग पंढरी भारताला आज महत्त्वाचं स्थान देऊन जाणार आहे, आणि आपल्या सगळ्यांना असं वारकरी होणं जरुरी आहे. नुसतं उद्योजक बनून चालणार नाही, तर झोकून घेऊन दिलेला प्रवास हीच वारी होऊ शकते. या केवळ पुस्तकातल्या असणाऱ्या वारकऱ्यांनाच नाही, तर मला वाटतं तुम्हाला सगळ्या वारकऱ्यांना इकडच्या आणि औरंगाबादमधल्या आणि महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या माझ्या खूप खूप शुभेच्छा. माझंही स्वतःचं काम उद्योगामध्ये चालू आहे, त्यामुळे मी काही प्रोफेसर आहे आणि मी दुसरीकडे प्रोफेसर तुम्हाला काही नाही, पण बरेच मॅनेजमेंट स्कूलमध्ये प्रोफेसर बरेच अशी भाषणं देतात स्ट्रॅटेजीवर. मग तुम्ही का नाही उद्योग काढत, असा मी एखादा प्रश्न विचारला होता एखादा लंडन बिझनेस स्कूलला. पण तुम्हाला एवढी स्ट्रॅटेजी चांगली माहिती आहे, पण उद्योजकतेला एक मानसिकता लागते आणि G=MC² लागतो. ते असणं अत्यंत जरुरी आहे. आणि शेवटी झोकून देणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. मी काल पण ज्यांना भेटलो ते सगळे लोक स्वतःच्या, म्हणून मी पॅशनने सुरुवात केली होती. पॅशन म्हणजे काय, शेवटी झोकून देणं असतं. आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमचा नुसता प्रवास होतो, वारी होत नाही. तुमच्या सगळ्यांची ती वारी ठरावी अशी शुभेच्छा देतो आणि भाषण संपवतो. थँक्यू.